हे तर महाराष्ट्र केसरी भेटावं असं अनेक माझीच नाही इच्छा, मी मान तालुक्यातला आहे म्हणून नाही, सगळ्यांची इच्छा आहे. होईल 100% होईल. आपण ह्याच्यासाठी 100% प्रयत्न करू आणि 100% आपण महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार मैदाना दिवशी 26 तारखेला आपण आपल्या भवानवाडी या मैदानासाठी आपण जाहीर करू. मोठं मैदान आणि तसं बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं मैदान. मित्रांनो, 26 वर्षाची परंपरा आणि 26 वर्षाच्या परंपरेत जय भवानी यात्रेनिमित्त भावनवाडी दहिवडी 26 तारखेला एक मैदान आहे मित्रांनो. 26 वर्षाची परंपरा आणि 26 तारखेला मैदान. काय किती वर्षाची परंपरा आहे? नमस्कार, संतोष जाधव. आपलं मैदान आहे हे आत्ता 27वं वर्ष चालू आहे. आपल्या भागातील सगळ्यात जुनं मैदान म्हणून ह्या मैदानाकडं सगळे म्हणजे बघतात आणि पारदर्शकता 100% असते आपल्या मैदानामध्ये. मित्रांनो, सोन्या 50-50 केसरी मैदान झालं, त्याच मैदानावर हे मैदान आहे. आणि किती सुरुवातीचं मैदान कसं होतं तिथं? सुरुवातीचं मैदान पलीकडचं एक होतं ग्राउंड, आता त्याचं शेती झाली आणि सोन्या 50 आपली 2-3 वर्षापासून याच मैदानावर आपली यात्रा होती, शर्यत होती. हे मैदान जुनं आहे आणि पारंपरिक. तुम्हाला किती म्हणजे तुम्ही लहान होता? हो, लहान होणार. आता हे 27वं वर्ष आहे आणि आपल्या मैदानाचं वैशिष्ट्य असं की इथं कधी कुठला वशिला पाहुण्यारावळा चालत नाही आणि किती गाड्या येऊ द्या आपण बक्षीस देतोच. बरं, आता कशा निमित्त मैदान आहे? भवानी मातेची यात्रा आहे इथं. भवानी माते स्वयंभू मंदिर आहे आपल्या इथं, फार मोठं मंदिर आहे. त्या यात्रेनिमित्त आपली होती. बरं, बक्षिसाची संख्या कशी आहे? बक्षिसा स्वरूप असं आहे की प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 80,000 रुपये, तृतीय क्रमांक 60,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 40,000 रुपये, पंचम क्रमांक 21,000, 6वा आणि 7वा 10,000 रुपये. काय सांगचाल, मैदान कसं आहे? काय मैदान खूपच चांगलं आहे आणि आता सोन्या 50-50 केसरीला आपण बघितलंच, इथं जवळजवळ 1000+ गाड्यांची नोंद झालेली होती आणि मैदान म्हणजे तसा मान तालुक्यातलं सगळ्यात मोठं मैदान आणि तसं बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं मैदान आदतचं आदतचं सगळ्यात मोठं मैदान. आणि येणाऱ्या प्रत्येक बैलगाडी मालकाला आणि आपले म्हणजे संघटना असेल, पदाधिकारी असतील, त्यांचा योग्य यथोचित सन्मान हा राहुल गोरे आप्पांनी केलेला आहे. आणि आता येते जे भवानी माता मंदिर म्हणजे मातेचं यात्रा आहे, त्या यात्रेनिमित्त होणारं मैदान यांचं वर्ष 27 म्हणजे 27वं पर्व आहे. हे मैदान पारंपरिक आहे. म्हणजे पारंपरिक मैदानं, यात्रा जत्रेची मैदानं टिकली पाहिजेत ह्या उद्देशानं. म्हणजे बघायला गेलं तर पहिला खेळ यात्रा जत्रेचाच आहे आणि अजूनसुद्धा परमिशन मिळतं फक्त यात्रा जत्रेची मैदानं म्हणूनच. तर आपल्या सगळ्या बैलगाडी मालकांना विनंती राहील की बहुसंख्येने येऊन आपल्या मैदानाची शोभा वाढवावी. मैदान हे 26 तारखेला होणार आहे. ओपनचं मैदान होणार आहे. ओपनचं मैदान होत असताना सगळ्यांनी नोंदीचं, आता 26 तारीख म्हटलं तर आता 2-3 दिवस राहिले ती, तर सगळ्यांनी आपल्याला लवकर ऑनलाईन नोंद करून घेऊन आपण सहभागी व्हावं. आता हे मैदानं जर बघितलं की अनेक मैदानं आहेत, ती फाटी चांगली आहे, सगळे चांगलं आहे, पण पुढं थांबायला जागा नसते. पण ह्या इथं मैदानावर किंवा भरपूर म्हणजे सगळीकडे मोकळी जागा आहे, काहीच अडचण नाही. आता एवढं मोठं मैदान झालं सोन्या 50-50, कुणाचाही अपघात किंवा काय दुखापत कुणाला झालेली नाही. या मैदानात म्हणजे पुढं थांबायला भरपूर जागा आहे. पाठीमागं पण गाड्या उभ्या करायला एका टायमिंगला 10-10 गट 12-12 गट म्हटलं तरी उभं राहायला जागा आहे. आजूबाजूला मैदानाला बैल बांधायला भरपूर जागा आहे. त्यामुळे काय मैदानाची बघितली तर इथं कुठं काय कसली अडचण नाही मैदानात किंवा आजूबाजूला काय विहीर असं काय प्रकार नाही. त्यामुळे 100% मैदानाच्या बाबतीत कसलीही शंका नाही. आपण सगळी टीम तुमचीच आहे एक प्रकारे आणि म्हणजे भवानवाडीची सगळी टीम म्हणजे तुमची सगळी सहकारीच आहे. ती जसं सोन्या 50-50 केसरी मैदान झालं त्याच पद्धतीचं मैदान करणार आहे. 100% मैदान होणार, कारण की ह्याच मैदानाचा आदर्श घेऊन आपण सोन्या 50-50 केसरी मैदान भरवलं होतं. आणि आमची पण अखिल भारतीय संघटनेला विनंती आहे की आमच्या तालुक्यातलं हे मैदान आहे आणि या मैदानाला महाराष्ट्र केसरी पुरस्कार देण्याचा प्रयत्न करावा, कारण की या मैदानासारखं पारदर्शक मैदान कुठलंच होत नाही. कारण की या भागातलं सगळ्यात जर मोठं मैदान म्हणलं ना आणि जर मानाचं जर मैदान म्हणलं ना तर ते भवानी माते यात्रेचं मैदान असते. आणि इथली कमिटी माणसांना उद्या जर 10 गाड्या आल्या ना तर 10च्या 10 गाड्याला 10 बक्षीस द्यायची त्यांच्या धमक आहे. म्हणजे एवढे जबरदस्त पंच कमिटी आहे इथली आणि यात्रा कमिटी आहे आणि संतोष आहे आणि त्यांची सहकार्य आहे सगळी आणि भवानवाडीची जी पूर्ण टीम आहे अतिशय म्हणजे त्यांच्यासारखं एकी पण तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही. इतर वेळी 100 इकडे तिकडे सगळे सगळ्याच्या मार्गाने असतील,
पण ज्यावेळेस मैदान जर तुम्ही विचार करता मैदानचा, तर त्यावेळेस ती तुम्हाला सख्या भावाप्रमाणे एक ताकदीनं हे मैदान घेतात. आणि ह्या मैदानासारखं मी तर म्हणतो आमच्या भागात ह्या मैदानासारखं मैदानच कुठलं भरत नाही. आणि ह्यांसारखे पारदर्शक जर मानताल ना तर या मैदान शिकून घ्यायची. राहुल गोरेची गाडी काय आणि अध्यक्षांची गाडी काय, इथं काय तसलं काय घेणं देणं नाही. बाद तर बाद असते तर म्हणजे वैशीला हा कधीच लावून दिला नाही. आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बंदी ज्यावेळेस पडलेली तुम्हाला आठवत असलं बघा तुम्ही मध्ये जो लंपीचा विषय आलता, त्यावेळेस पण इथलं मैदान कॅन्सल नव्हतं यात्रेचं. एकमेव महाराष्ट्रातलं मैदान आहे. या कमिटीनं ते मैदान घेतलं होतं. आमचे नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी पोलीस स्टेशनला बसून त्यावेळेस सगळा ती मैदान घेतलं होतं. म्हणजे एक विषयच असा झालं म्हणजे वाईटात वाईट लय काय काय गोष्टी आहेत काढल्या, परंतु यांचा शब्द हा शब्द असतो. यातनं तुम्हाला एकच सांगायचं आहे की यांनी जी रचना एकदा बक्षात दिली ह्याच्यात काय तुम्हाला बदल होणार पाहायला मिळणार नाही. एकदा शब्द टाकला की माघार घेणं लागतात ना इथल्या माणसांच्या एक प्रकारे. आणि संतोष भाऊ काय सांगतात? हे जे मैदान आहे ते आत्ता आपलं संघटनेचं कसं म्हणजे आपली संघटना चालूच झालेली आहे, पण आत्ता जे नवीन नियम आहेत त्यानुसार आत्ता जी आपली मिटिंग झाली तालुका कमिटीची 1 ऑगस्टला, त्यानुसार हे मैदान होणार आहे. जे काही वरचे नियम आहेत तेच पूर्णपणे नियम आपण लागू करणार आहे. त्या नियमाप्रमाणे लागू राहणार आहे मैदान. आमच्या बैलाचे मालक आहेत, एक बैल मालक म्हणून तुम्हाला मैदान कसं वाटते? चांगलं वाटतं. आणि मैदानाची पाठी किंवा थांबायला अंतर, आजूबाजूला विहीर म्हणजे बाजूला काय म्हणजे काय अडचण आहे? काही अडचण नाही, काय नाही. आम्ही 50-50ला आलो होतो तेव्हा काहीच अडचण आली नाही आम्हाला. आता संतोष भाऊ, आजूबाजूला तरी पण सोन्या 50-50 केसरी मैदान झालं तरी पण एवढ्या आवारात विहीर वडा नाला काय आहे का? आता ह्या जर मैदानावर जर तुम्ही बघितलं तर ह्या रानावरती मैदान, तुम्ही जरी चुकून विहीर घेतली तरी पण पाणी लागत नाही. त्यामुळे विहिरीचा विषयच येत नाही. तर काय घ्यायचा, इथून कमीत कमी 2 किलोमीटर अंतरावरती बोरवेल पण नाही, मग विहिरीचा विषयच नाही. इथनं कमीत कमी 5 किलोमीटर अंतरावर तुम्हाला पहिली विहीर सापडेल नदी गेली. प्रवेश फी किती? प्रवेश फी 1000 रुपये राहील. बरं. आणि पहिलं बक्षीस किती? 1 लाख रुपये. 1 लाख. आणि नोंद किती झाली आणि किती नोंद घ्यायची म्हणजे तुमचं लिमिट आहे का? आता विषय काय आहे माहिती आहे का, यात्रेचं मैदान आहे. आमच्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, आम्ही 4 ते 4:30च्या दरम्यान, तुम्ही रेकॉर्ड बघा, असं मी बोलतोय म्हणून नाही, 4 ते 4:30 वाजता आपला फायनल होतो. 6 वाजता प्रत्येक माणूस आपल्या घरी पोहोचलेला असतो. त्याच्यामुळं त्याच नियोजनानं आम्ही फक्त 500 गाड्यांची नोंद घेणार आहे. त्या दिवशी म्हणलं तुम्ही 700 गाड्यांची, पण 700 गाड्या जर झाल्या तर गट उरकणार नाहीत, थोडा वेळ जातो. बाकीचं पण आमचं कार्यक्रम असतं संध्याकाळी. त्याच्यामुळं आम्हाला 5 वाजता आम्हाला कमिटीला पण इथून जायला लागतं मंदिरामध्ये. त्याच्यामुळे ते 5 वाजता फायनल होईल. त्याने अनुषंगाने आम्ही 500 गाडी नोंद घेणार आहे. बरं. मैदानाला जिल्हा अध्यक्ष आले ते त्यांच्याबद्दल काय सांगतात? महेश आप्पा म्हणजे आमच्या मोठ्या भावासारखं जातं, जुने संबंध आहेत आमचं. आणि आप्पांना जर कुठे शब्द राखला तर आप्पा 100% आपल्या शब्दाला येतातच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवनियुक्त तालुका जिल्हाध्यक्ष आहेत आपले. आणि आप्पा आल्यापासून जे तालुक्यातले मैदान आहेत किंवा जिल्ह्यातले मैदान आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. वाद म्हणा, निकाल म्हणा, कुठलीही गोष्ट आपली राज्याच्या कमिटीकडे गेलेली नाही. जी काय असेल ते आपलं जिल्ह्यातच क्लिअर झालेलं आहे. कुठलीही गोष्ट असू द्या, अक्षय अन्याय असू द्या, कुणी एखाद्याने चुकीची गोष्ट केली असू द्या, आप्पा लगेच निर्णय घेतात. आप्पा आता महाराष्ट्रातला विषय मिटवत काय सांगतात? एक महाराष्ट्रभर सगळ्या विषय बऱ्यापैकी तुमच्यावर मिटवा येतात. हे आपला विषय म्हणजे छाटछूट पण म्हणता येत नाही, मोठा येतो विषय, परंतु एवढा मोठा विषय मिटवता असताना ही विषय तुमच्यासाठी काहीच नाही. बैलगाडी क्षेत्र असं आहे की आपलं पारंपरिक क्षेत्र, ह्यात संघर्षाचा विषय जास्त कोणी घेतच नाही. म्हणजे काय असतं तर सगळेजण समजदार असते, ते समजुतीनं सगळ्या गोष्टी घेतात. आपल्याला नाद टिकवायचे, संस्कृती टिकवायची. महत्त्वाची आपलं नाद आणि संस्कृती टिकवण्यासाठी 1 पाऊंड मागं घ्यायची पण तयारी आहे आपली, 1 पाऊंड पुढं जायची पण तयारी आहे. सगळ्या गोष्टीतनं तयारी ठेवून आपण यात सर्वांना, सर्वसामान्यांना आणि सर्व आपले लहान मोठे आहेत त्यांना सामावून घेऊन या नाद आणि आपलं बैलगाडी क्षेत्र मोठ्या उंचीवर न्यायचं. आता तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून एक तुम्हाला प्रश्न विचारतो. हे मैदान 27 वर्ष पूर्व आहे आणि 26 वर्षात मला वाटतं बंदीतच थोडंफार 2-3 वर्ष बंद असेल मैदान, काय असेल ते. त्यानंतर मैदान बंद नाही. मला वाटतं लंपीचा विषय होता तरी बंद केलं नाही, बंद ठेवलं नाही मैदान. हे तर महाराष्ट्र केसरी भेटावं असं अनेक, माझीच नाही इच्छा, मी मान तालुक्यातला आहे म्हणून नाही, सगळ्यांची इच्छा आहे. होईल 100% होईल. आपण ह्याच्यासाठी 100% प्रयत्न करू आणि 100% आपण महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार मैदाना दिवशी 26 तारखेला आपण आपल्या भवनवाडी या मैदानासाठी आपण जाहीर करू. बघूया कोण होते महाराष्ट्र केसरी. तर मित्रांनो, तालुका अध्यक्ष आहे तिथं. कसं नियोजन असणार आहे आणि बैलगाडी म्हणजे ह्या मैदानाविषयी काय सांगतं?
ह्या मैदानाविषयी सांगायला तर सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि इथं सोन्या 50-50 केसरी असू द्या किंवा गेल्या वर्षी भवानी मातेचं पण इथं मैदान झालेलं आहे. त्यामुळं फाटीविषयी काय जास्त सांगण्यात काय मजा नाही. फाटी एक नंबर आहे, पाहण्यासारख्या सगळ्यांनी यावं, एकच आव्हान म्हणजे. आणि जसंच त्यांनी सांगितलेलं की आम्ही 500 नोंद घेणार तर ते 500 नोंद घेतील. त्याच्यामुळे सहकार्य करावं. जसं सोन्या 50-50 केसरीला त्रास झाला तसा त्या आयोजकांना त्रास होऊ नये एवढीच एक विनंती आहे की वेळेत नोंद पूर्ण करा आणि त्यांना सहकार्य करा. आता काय कसं असणार आहे तालुक्याचा, समजा मैदान घेतल्यानंतर वाढदिवसाची मैदान असते ती, यात्रेची मैदान असते ती, ह्याच्यासाठी एक कमिटीला सक्षम बनवण्यासाठी काय निर्णय आहेत? आज बघायला गेलं तर आपली अखिल भारतीय संघटना स्थापन होऊन जवळजवळ 2-2.5 वर्ष होऊन गेले. आजपर्यंत कुठलाही म्हणजे जे पदाधिकारी आहेत काय कुठल्या या पदाधिकाऱ्यांनी कुठलं मानधन वगैरे काही नाही आहे. आजपर्यंत ही जी ह्यांची जी सेवा झाली ही निस्वार्थ सेवा आहे. आज तुमच्या म्हणजे निकालपंच असू द्या किंवा कुठला निर्णय देताना किंवा वरिष्ठ कमिटी असू द्या, कुठलाही 1 रुपयाचं कुठलं आमिष नाही. आणि आज रोजी आमचं सुद्धा म्हणजे काय त्यातलं आम्हाला काय मिळावं म्हणून नाही, पण संघटना भक्कम करण्यासाठी. मग संघटनेचं कुठलंही एखाद्याला दुखापत झाली, एखाद्याचा अपघात झाला किंवा एखाद्याचा बैलाला काही इजा झाली तर त्याचा दवाखान्याचा खर्च असू दे किंवा काय असू दे, यासाठी संघटनेकडे काहीतरी रक्कम जमा असावी. अचानक निर्णय घ्यायला लागला तर त्यासाठी आमच्या वरिष्ठ कमिटीने निर्णय घेतलेला होता की बाबा आपण जत्रेची मैदानं असतील त्यांना एक 3,000 रुपये, आणि जी काय वाढदिवसाची किंवा एखाद्या राजकीय नेत्याची असतील त्यांना 5,000 रुपये अशी तालुका कमिटीनं आम्ही रिक्वेस्ट केली, विनंती केली होती. तर त्या विनंतीला मान देऊन तालुका कमिटी पण त्याला सहमत झाल्या आणि जे आयोजक आहेत त्यांनी पण सहमती दर्शवली की आपण जत्रेच्या मैदानाचे असतील ते 3,000 रुपये द्यायला काही अडचण नाही आणि वाढदिवसाच्या मैदानासाठी 5,000 रुपये द्यायला काही अडचण नाही. आता ही सुरुवात झाली एक प्रकारे, मला वाटतं आप्पाचं मैदान आधी पडलं नंतरही नियम निघालं, परंतु सोन्या 50-50 केसरीला सगळ्यात जास्त मी 10,000 रुपये काहीतरी सोन्या 50-50 केसरीला राहुल आपण 25,000 डिक्लेअर केलेले, त्यातले 10,000 रुपये तालुका कमिटीला आणि 15,000 रुपये जिल्हा वरिष्ठ बॉडीला देण्यात आलेले. त्या हिशोबाने ते झालं. त्यानंतर आता हे भवानी मातेचं मैदान पहिलंच मैदान पडलं आणि त्या आयोजकांनी तेवढ्या गोष्टीसाठीच आम्हाला इथं बोलवून घेतलं की बाईट पण म्हणजे बाईटच्या संदर्भात की आम्ही तुमचे ते 3,000 रुपये जे आहे ठरलेलं ते आज तुम्हाला देत आहे, यासाठीच त्यांनी आम्हाला बोलवून घेतलेलं आहे. त्याच्यासाठीच महेश आप्पा पण आलेले, तर आपण म्हणतो तुम्ही पण या तिथं. चांगली सुरुवात झाली मित्रांनो. सोन्या 50-50 केसरीला 10,000 रुपये भेटलं, म्हणजे एक प्रकारे 5,000 रुपये आहे, परंतु 10,000 रुपये आपण दिलं. आणि तुम्ही सुद्धा पहिलं मैदान तुमचं तुम्ही स्वतःहून फोन केला की 3,000 रुपये देतो आम्ही. आता 6 वर्ष झालं मी बैलगाडी अड्ड्यामध्ये सहकारी आहे, सचिव म्हणून मी 5 वर्ष काम केलं मान तालुक्याचं अखिल भारतीय बैलगाडी संघटना. तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की एखादा ड्रायव्हर आता आपल्या गाडीवर बसून नसू किंवा त्यांच्याशिवाय आपलं चालत नाही, किंवा बैल असू द्या, एखाद्या बैलाला किंवा ड्रायव्हरला काय दुखापत झाली काय झालं तर महेश आप्पांसारखे दिलदार मनाचे माणूस आहेत, ते 1,000, 2,000, 5,000, 10,000पर्यंत त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट पण आहेत आपल्याजवळ. पण काय होतं की प्रत्येक वेळेस म्हणजे काय अडचण आली की प्रत्येक वेळेस त्यांच्या पैसे जाणं पण चुकीचं आहे, बरोबर आहे ना. संघटना सर्वांचे, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जर एखाद्या ड्रायव्हरला म्हणा, बैलाला म्हणा किंवा इतर कोणते घटक आहेत त्याला जर काय अडचण आली तर आपल्याकडून संघटना म्हणून आपण काहीतरी करावं, त्यासाठी आपण हे पावतीचं चालू केलेलं आहे. आणि तुम्ही ते पहिलं मैदान तुमचं यात्रेचं तुम्ही पावती करताय? हां, 100%. आज आता पहिलंच मैदान आहे आमच्या तालुक्यातलं, मीटिंग झाल्यानंतर तर त्याची पावती आम्ही आज करू. चल निकाल पंच किंवा या गोष्टी कशा असणार आहेत किंवा अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच हे मैदान होणार आहे? मग हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना याच्या नियमानुसारच होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या मैदानाचे जे निकाली पंच असू द्या, झेंडा पंच असू द्या, समालोचक, ह्याच्यात मान तालुक्यातील म्हणजे ह्यांचा समावेश असणार आहे. निकाली पंच हे मान तालुक्यातलेच फक्त राहणार आहेत. समालोचकामध्ये पण एक जण मान तालुक्यातले, झेंडा पंच पण मान तालुक्यातला एक जण राहणार आहे. म्हणजे मित्रांनो तालुक्यात सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा प्राधान्य त्यांना असणार आहे आणि ह्या गोष्टी इथं डिक्लेअर होतात. हां, आणि तालुका कमिटी सक्षम आहे आणि पूर्णपणे यात्रा कमिटी बरोबर आहे आणि कोणत्याही निकालाला काही अडचण येणार नाही. आणि जरी आलेच तर आमचे महेश आप्पा आम्हाला आहेत मार्गदर्शन करायला, त्यामुळे काही विषय येत नाही. जिल्हा कमिटी आमच्या पाठीमागं एक आधारस्तंभासारखी उभी आहे. अजून काय सांगतो? आता विषय झाला ह्याचा, तर आतला एक यूट्यूबर म्हणून धनाजी पेसाळ पण इथं काम करतात,
तर प्रत्येक मैदानामध्ये बाईट होतीच त्यांची, पण जरी चुकून राहत असेल तर त्यांची बाईट घ्या. आणि विशेष म्हणजे आज सोन्या 50-50ला जे रीलच्या स्पर्धा ठेवल्या होत्या यूट्यूबर्सच्या, त्याच्यामध्ये आपले दानाजी पिसाळ यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. म्हणजे एक चांगला यूट्यूब चॅनलचं काम ते करतायत, तर त्यांना पण आपल्याकडून सपोर्ट असावा. काय सांगचाल अजून? तुम्ही काय स्पर्धा वगैरे ठेवलीत का? सोन्या 50-50ला जी रील स्टार स्पर्धा झाली तशी सेम स्पर्धा आपण 26 तारखेच्या मैदानाला ठेवली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युट्यूबर्स किंवा स्टार असतील त्यांनी यावं आणि नोंद करावी. आणि अजून एक म्हणजे आपण 26 वर्षापासून चालक आणि मालक या दोघांचा आपण फेटा बनवून सत्कार करतो. म्हणजे फेटा आणि झेंडा म्हणजे मानाचा झेंडा आणि फेटा दोघांचा असतो. मित्रांनो, सुरुवातीला आप्पा बरं का ज्या फेटा मानाच्या फेट्यासाठी आणि ते झेंड्यासाठी होते, पण मानाच्या फेट्याला लई महत्व होतं पहिलं, आणि हिंदी ती परंपरा चालू ठेवली. खरं बघायला गेलं तर गुलाल आणि मानाचा फेटा आणि झेंडा यालाच महत्त्व आहे बैलगाडी शर्यतीत. कारण पैसे आज बघितलं तर 1 लाख रुपये बक्षीस असलं तरी काय घरी किती पैसे जाते ते आम्ही सगळे बैलगाडी मालकच आहे. खरा मान तोच आहे, आणि तो मान जपण्याची ही जी यात्रा कमिटी करते त्याच खूप अभिमान आहे. आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना तुमच्याबरोबर भक्कमपणे उभे एवढी ग्वाही देतो, आणि सगळेजण आम्ही उपस्थित राहू याची हमी देतो. ओके, धन्यवाद.